नांदेडमध्ये राष्ट्रसंत गाडगेबाबा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती सोहळा उत्साहात संपन्न। चैतन्यनगर साईबाबा मंदिर समोरील चौकात नवनिर्वाचित महापौरांच्या हस्ते अभिवादन तसेच महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये गाडगेबाबांचा पुतळा उभारण्याचे दिले आश्वासन। नमस्कार। अंधश्रद्धेवर प्रहार आणि स्वच्छतेचा संदेश देणारे महान समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आजपासून सुरू झाले आहे। या निमित्ताने नांदेड येथील चैतन्यनगर येथील साईबाबा मंदिरासमोरील चौकात जयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर कविताताई संतोष मुळे यांच्या हस्ते गाडगेबाबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी बोलताना महापौर कविता मुळे यांनी गाडगेबाबांच्या कार्याचा गौरव केला। बाबांनी केवळ गाव स्वच्छ केले नाही तर माणसांची मनेही स्वच्छ केली। त्यांचे विचार आजही समाजासाठी दीपस्तंभाप्रमाणे आहेत असे त्या म्हणाल्या। तसेच नागरिकांच्या मागणीचा मान राखून येणाऱ्या काळात या चौकामध्ये राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा भव्य पुतळा उभारण्याचे आश्वासन महापौरांनी दिले। मान्यवरांची उपस्थिती। या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। या प्रमुखांमध्ये राष्ट्रीय धोबी संघाचे अध्यक्ष बालाजी शिंदे, नगरसेवक सतीश देशमुख, राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय पिछाड़ शोषित संघटन सटवाजी माचनवाड, जिल्हा अध्यक्ष प्रमोद भंडारी, शिरीष खोंडे, युवा नेते शिवसेना सचिन देशमुख, बालाजी तेलंग, राष्ट्रवादी मार्तंड भंडारी, विठ्ठल भंडारी व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवरांची भाषणे झाली, ज्यामध्ये गाडगेबाबांनी दिलेला विज्ञानवाद, शिक्षणाचे महत्त्व आणि अंधश्रद्धा निर्मूलन या विषयांवर प्रकाश टाकण्यात आला। जयंतीच्या निमित्ताने गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला या भजनाने परिसर दुमदुमून गेला होता। कार्यक्रमाचा समारोप जयंती मंडळाच्या वतीने आयोजित महाप्रसादाने अन्नदान करण्यात आला। असं मानव सेवा हीच ईश्वर सेवा सांगणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची आज 150वी जयंती आपण साजरी करणार आहोत। या गाडगे महाराज जयंती निमित्त सर्वप्रथम मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते। आज संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त आम्ही एक शहराची स्वच्छतेची एक विशेष मोहीम हाती घेतलेली आहे आणि सर्वप्रथम आम्ही ह्याच्यापासूनच आमच्या चौकापासूनच स्वच्छतेचं काम सुरू केलेलं आहे। त्यानंतर वॉकिंग ट्रॅक जो आहे आमचा एअरपोर्ट रोडचा, तो वॉकिंग ट्रॅक आम्ही स्वतः हातात झाडू घेऊन तिथला कचरा उचलून गाजर उचलून स्वच्छ करायला सुरुवात केलेली आहे। मला वाटतं प्रत्येकानं जर अवेअरनेस बाळगला, स्वतःपासून स्वच्छतेची सुरुवात केली तर आपलं शहर जे नांदेड शहर सुंदर आणि स्वच्छ शहर व्हायला नक्कीच सर्वांचा सहभाग होईल आणि नांदेड शहर स्वच्छ आणि सुंदर होईल। धन्यवाद। संत गाडगे महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा देतो आणि राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी स्वच्छतेला एक विशेष महत्त्व देऊन स्वतःपासून याची सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आज आम्ही हा सप्ताह स्वच्छता सप्ताह म्हणून राबवून आम्ही स्वतः पूर्ण भागामध्ये स्वच्छतेचं काम करणार आहे। आज सकाळीच आम्ही आपल्या भागातील वॉकिंग ट्रॅक या ठिकाणी स्वच्छतेचा प्रारंभ केलेला आहे आणि या भविष्य काळातही आपल्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात जे काही घाण साचलेली आहे ते स्वच्छ करण्याचा आम्ही प्रयत्न करू। महाराष्ट्र राज्य डेपोजी सेना जिल्हाध्यक्षाच्या वतीने माझ्यातर्फे तमाम भारतवासियांना राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या 150व्या जयंतीनिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो नामफलक आहे चैतन्यनगर भागामध्ये 1995 साली इथे पाटीचा आम्ही एक पाटी नामफलक पाटी लावली। त्याच्यानंतर आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करून इथं दरवर्षीप्रमाणे जयंती उत्सव साजरा करतो आणि येणाऱ्या काळामध्ये या दरोडा भागामध्ये एक वॉकिंग ट्रॅक आहे ना, तिथे आम्ही पुतळ्याचं निवेदन दिलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये नामफलक किंवा पुतळ्याचं त्या ठिकाणी भव्य दिव्य असं स्मारक होण्याची आम्ही हे करतो।